आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटलांचा एकाच कारमधून प्रवास। संजय दिना पाटलांच्या पत्नी सध्या फोर्टिस रुग्णालयात ऍडमिट। शिंदेंकडून भेट घेत विचारपूस, तर दोघांच्या एकत्रित प्रवासानं राजकीय वर्तुळात चर्चा। आमदार महेश शिंदेंवर पक्षविरोधी भूमिकेमुळे कारवाईची टांगती तलवार। पत्नीला अध्यक्षपद मिळण्याच्या हट्टामुळे पक्षात कारवाईची शक्यता। महेश शिंदेंवर शिस्तभंगासंदर्भात कठोर भूमिका घेतली जाणार, सूत्रांची माहिती। संदीप देशपांडे एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी, तर म्हाडा विकास कामांसंदर्भात संदीप देशपांडे हे भेटीसाठी गेले असल्याची माहिती। तर अतिशय सकारात्मक चर्चा झाली, नक्कीच तोडगा निघेल, देशपांडेंची प्रतिक्रिया। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी संमती देण्यास शेतकऱ्यांना 10 जूनपर्यंत मुदत, त्यानंतर मात्र सक्तीनं भूसंपादन केलं जाणार, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींचा हा इशारा। दिवाळीच्या आधी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल, उपमुख्यमंत्री शिंदे नव्या चेहऱ्यांना संधी देणार, सूत्रांची माहिती। तर राज्यमंत्र्यांना कॅबिनेटमध्ये स्थान, तर पक्ष संघटना न वाढवणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवणार। महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष बदलले जाणार, संघटन सृजन अभियानातनं काँग्रेस आपला पक्ष मजबूत करणार। राज्यातील काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष सुद्धा बदलले जाणार, काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांची माहिती। राहुरीमधील पराभूत उमेदवार गोविंद मोकाटे ईव्हीएम विरोधात न्यायालयामध्ये जाणार, तर मोकाटेंनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केलाय। भाजपच्या उमेदवारानं मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप केल्याचा मोकाटेंचा आरोप। तर मुस्लिम तरुणांकडून 2 महिलांसोबत अश्लील वर्तन, भाजपचे नेते अनिल बोंडेंचा गंभीर आरोप। यासह गर्भवती महिलेला दात तुटेपर्यंत जबर मारहाण केल्याचा सुद्धा आरोप। मंत्री शंभूराज देसाईंच्या मेघदूत या निवासस्थानी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक। मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, बावनकुळे आणि खासदार तटकरे या बैठकीला उपस्थित। महामंडळाचं वाटप आणि अजित पवारांच्या स्मारकासाठी जागेसंदर्भात चर्चा। आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। मी राजीनामा देणार नाही, निवडणुकीत हरले नाही, भाजपनं निवडणूक जबरदस्ती हिसकावून घेतली, नैतिकतेच्या आधारावर आमचा विजय झालाय, ममता बॅनर्जी ठाम। अमित शहा ठरवणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री, पर्यवेक्षक म्हणून शहांची निवड, तर 2 दिवसात भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक। भाजपकडून 365 दिवस निवडणुकीचा सराव, तरी लोकशाहीचा नाही, मोदी शहांचा विजय, संजय राऊतांची टीका। तर काँग्रेस जिंकली की विजय आणि भाजप जिंकली की संशय, नवनाथ बन यांचा पलटवार। ममता बॅनर्जींचं 3rd डिग्री राजकारण जनतेकडून उद्ध्वस्त, महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षातील नेते सुद्धा 2047 पर्यंत घरीच असतील, विधानसभेतील भाजपच्या यशानंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा। तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग, बहुमताचा आकडा गाठण्यासाठी टीव्हीके नेत्यांचे प्रयत्न सुरू। टीव्हीकेचे नेते पक्षप्रमुख थलपती विजयच्या निवासस्थानी दाखल। दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये टीव्हीके पक्षाचा 108 जागांवर विजय। पुदुच्चेरी विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी भाजपकडून निरीक्षकांची घोषणा। केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय आणि पुदुच्चेरी भाजपचे प्रभारी निर्मल कुमार सुराणा यांची नियुक्ती। पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक घेऊन विधिमंडळ दल नेता निवडला जाणार। पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयानंतर वाद सुरूच, टीएमसी पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड, तृणमूलचे नगरसेवक सुशांत घोष यांच्या कार्यालयाची तोडफोड। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे काम आता मध्य प्रदेशात देखील सुरू, तर शिवसेना प्रणित जय महाराष्ट्र कामगार सेनेची शाखा मध्य प्रदेशच्या बडौनी जिल्ह्यामध्ये सुरू।